Now energy. What is mean by energy? Capacity to do the work is called energy. Energy is nothing but a capacity. काम करण्याची ॲबिलिटी, दॅट इज कॉल्ड एनर्जी. एनर्जीला खूप साऱ्या वेजमध्ये सांगितल्या जाते. लाईट एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, मॅग्नेटिक एनर्जी, ग्रॅव्हिटेशनल एनर्जी वगैरे वगैरे. एनर्जी इज मेनली मेकॅनिकल एनर्जी, ज्यामध्ये दोन्ही प्रकारच्या एनर्जी येतात. एक कायनेटिक एनर्जी येते आणि पोटेन्शियल एनर्जी येते. सो बेसिकली मेकॅनिकल एनर्जी इज अ कॉम्बिनेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक अँड पोटेन्शियल काय हे डिटेलमध्ये आपण शिकणार आहोत. सो बेसिकली एनर्जी. सो व्हॉट इज एनर्जी? कपॅसिटी टू डू द वर्क. वर्क करण्याची कपॅसिटी, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट? एनर्जी. एनर्जीचा SI युनिट माहीत आहे? यस, जूल. CGS युनिट अर्ग्स. CGS युनिट अर्ग्स. सो एनर्जीचं दोन्ही युनिट आपण माहीत आहेत आणि आपण या अगोदर दोघांमधलं रिलेशन पाहिलेलं आहे, अर्ग आणि जूलमधलं. आता आपल्याला पाहायचं आहे फर्स्ट टाईप ऑफ एनर्जी, दॅट इज कायनेटिक एनर्जी. एनर्जीमधला फर्स्ट टाईप दॅट इज कायनेटिक एनर्जी. सो व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? कायनेटिकचा मिनिंग होतो मोशन. जेव्हा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो आणि मोशनमध्ये असताना त्याच्याकडे जी एनर्जी असते, when an object is in motion, then the energy possessed by that object is called as kinetic energy. Kinetic energy is nothing but what? Energy possessed by the body by virtue of its motion is called as kinetic energy. Kinetic energy KE न सुद्धा डिनोट केल्या जाते. कधी कधी कॅपिटल E न सुद्धा डिनोट केल्या जाते. कायनेटिक एनर्जी जूलमध्ये मेजर केल्या जाईल किंवा अर्गमध्ये मेजर केल्या जाईल. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे ½ mv². व्हॉट इज द फॉर्म्युला? ½ mv². दिस इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. बरोबर. परंतु हा फॉर्म्युला आला कसा? त्याचं आपल्याला कंप्लीट एक्सप्लेनेशन आहे, कंप्लीट एक प्रकारे एक्सप्रेशन आहे. त्या अगोदर ½ mv² इज द फॉर्म्युला फॉर कायनेटिक एनर्जी. याचं एक्सप्रेशन आपण आता डिराईव्ह करू. हाऊ दिस फॉर्म्युला अरायझेस. ठीक. त्या अगोदर जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असतो, वेन दिस इज अ ऑब्जेक्ट ऑर एनी कार ऑर एनी व्हेकल, इट इज इन मोशन. मोशनमध्ये असणार आहे म्हणजे ऑब्व्हियसली हे डिस्प्लेसमेंट करणार आहे आणि डिस्प्लेसमेंट होणार आहे म्हणजेच यावर काय लागणार आहे? फोर्स लागणार आहे. म्हणजेच फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज द वर्क. म्हणजेच ऑब्जेक्ट जेव्हा कायनेटिक एनर्जीमध्ये असतो, व्हेन द ऑब्जेक्ट इज इन कायनेटिक एनर्जी, देन इट डू द वर्क. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज नथिंग बट अ वर्क. हे तुम्ही पुढच्या क्लासेसमध्ये जरूर शिकाल, पण सध्या आपल्याला एवढंच शिकायचं आहे, वर्क डन इज ऑल्सो इक्वल टू काय? कायनेटिक एनर्जी. जेवढं वर्क डन होईल तेवढीच कायनेटिक एनर्जी असते. जेवढी कायनेटिक एनर्जी असते तेवढंच वर्क डन होते. सो वर्क डन इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी. क्लिअर. कधी कधी हाच फॉर्म्युला आपण यावेळेस याच एक्झरसाइज न्यूमरिकल प्रॉब्लेममध्ये सुद्धा यूज करू. वर्क डन इज इक्वल टू चेंज इन कायनेटिक एनर्जी. शेवटी कायनेटिकच एनर्जी, बट चेंज इन कायनेटिक एनर्जी. म्हणजे सुरुवातीला काहीतरी एनर्जी होती 10 जूल, नंतर एनर्जी झाली 50 जूल. सो व्हॉट इज द चेंज इन कायनेटिक एनर्जी? 40 जूल. दिस इज द वर्क डन. दिस इज व्हॉट? वर्क डन. सो कायनेटिक एनर्जी अगोदर 10 जूल होती, नंतर झाली 50 जूल. म्हणजेच 40 जूल वर्क झालं. 40 जूल व्हॉट? वर्क इज डन. सो असे न्यूमरिकल प्रॉब्लेम आपण शेवटी सॉल्व करू, त्यावेळेस येईल. सध्या लक्षात ठेवा, वर्क डन इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी. ओके. आता आपण डिराईव्ह करू रिलेशन बिटवीन आता आपण डिराईव्ह करू रिलेशन KE इक्वल्स टू ½ mv². हा फॉर्म्युला आला कसा? ठीक. त्यासाठी सर्वात अगोदर आपण घेऊ एक ऑब्जेक्ट जो m मासचा आहे and it is moving with velocity v. Let m be the mass of object
m be the mass of object. It is moving with initial velocity 0 किंवा it is starting from rest. It is moving initially u equal to 0 with final velocity v. त्याची इनिशियल वेलोसिटी u आहे which is 0 and its final velocity is v. v is the final velocity. नेक्स्ट याचा यूज करणार आहोत आपण. नाव सगळ्यात अगोदर वर्क डनचा फॉर्म्युला सांगा. तो ऑब्जेक्ट एका डिस्टन्सवरून दुसऱ्या डिस्टन्सवर गेला म्हणजे डिस्प्लेसमेंट झालं. डिस्प्लेसमेंट झालं म्हणजेच त्यावर फोर्स लागला. सो वी कॅन राईट हिअर फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. हा झाला आपला मेन फॉर्म्युला वर्कचा जो अगोदर आपण पाहिलेला आहे. आता यामध्ये फोर्स आणि यामध्ये डिस्प्लेसमेंट हे दोन सेपरेट फॉर्म्युले आपण तयार केलेले आहेत ऑलरेडी. फोर्सचा फॉर्म्युला वी नो, दिस इज इक्वेशन नंबर 1. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन पाहिलेला आहे आपण. दिस इज 2. त्यानंतर सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, कारण मोशनमध्ये आहे ऑब्जेक्ट. बाय सेकंड इक्वेशन ऑफ मोशन काय मिळू शकते सांगा. पहिलं इक्वेशन v इक्वल्स टू u प्लस at. सेकंड इक्वेशन s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, वेअर a इज द ॲक्सेलरेशन, t इज द टाइम. डिस्प्लेसमेंट कारण आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये s काढायचा ना. सो s इज इक्वल्स टू u इज 0 इंटू t प्लस हाफ at स्क्वेअर. सो यावरून डिस्प्लेसमेंट मिळणार आहे हाफ at स्क्वेअर. ओके, सो दिस इज द इक्वेशन नंबर 3. क्लियर. s इज इक्वल्स टू हाफ at स्क्वेअर. आता काय करणार आपण, ऑब्जेक्ट स्टार्ट होतोय तर आपल्याला फायनल वेलोसिटी काढायची आहे. आपल्याला एक फायनल वेलोसिटी. सो फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन सांगा. बाय फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे. फर्स्ट इक्वेशन v इज इक्वल्स टू u प्लस at. पण आपल्याला माहिती आहे u इक्वल टू 0 आहे. दिस इज u इक्वल टू 0. सो मी डायरेक्टली लिहू शकतो देअरफॉर v इज इक्वल्स टू u at. आणि इथं रिझन लिहितो. व्हॉट इज इट, u इक्वल टू 0. दोन्ही साईडचा स्क्वेअर करतो. का करतो तुमच्या लक्षात येईल. v स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर t स्क्वेअर. मला याचं काम आहे. आता बघा इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3च्या व्हॅल्यू वर्कमध्ये म्हणजे 1 मध्ये पुट करतो. पुटिंग इक्वेशन 2 and 3 इन इक्वेशन 1 मध्ये पुट केली ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू. तर बघा फोर्सची व्हॅल्यू मास इंटू ॲक्सेलरेशन. सो वर्क डन इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन इंटू इक्वेशन नंबर 3 काय हाफ at स्क्वेअर. हाफ at स्क्वेअर याला व्यवस्थित लिहितो. दिस इज इक्वल टू m इंटू a सोबत याचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार m इंटू हाफ इंटू a स्क्वेअर t स्क्वेअर. नाव a स्क्वेअर t स्क्वेअरची व्हॅल्यू आपण काढली, ही रिप्लेस करायची होती म्हणून. सो वर्क डन इज इक्वल टू हाफ m v स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर वर्क डन. आणि आपण लिहिलेलं आहे वर्क डन इज द कायनेटिक एनर्जी. देअरफॉर इथं तुम्ही लिहू शकता कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाफ m v स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. मोस्ट इम्पॉर्टंट विचारल्या जाते फॉर डिराईव्ह द एक्सप्रेशन फॉर कायनेटिक एनर्जी. त्यावेळेस अशा पद्धतीने लिहायचं. इज इट क्लिअर. एनर्जी टेक्स्टबुकमध्ये बघा. वाय डज इट हॅपन्स इफ अ पॉट हॅविंग अ प्लांट इज केप्ट इन द डार्क द प्लांट लँग्विशेस. जर तुम्ही एखाद्या पॉट आहे त्यामध्ये प्लांट आहे आणि त्याला जर तुम्ही अंधारात ठेवलं तर काही दिवसांनी व्हॉट इज मीन बाय लँग्विशेस, इट बिकम वीक.
बिकमिंग वीक. अंधारात ठेवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल काही दिवसानं ते 1-2 दिवसात कोमेजून जाते. व्हॉट इज द रिझन? बिकॉज sunlight is necessary for the production of food, means energy is necessary, and necessary energy provided by sunlight, and that's why there is no sunlight in the dark, and that's why that plant become languishes. On increasing the volume of music system or TV beyond a limit, vessels in the house starts vibrating, because sound is energy. Sound is a form of energy, and when this energy liberated into the environment, every objects get energy, and due to that it starts moving. म्हणून आपल्याला दिसते आजूबाजूचे जे पॉट ठेवलेले असतील, they starts vibrating. This is because sound is also a type of energy. Collecting sunlight on a paper with the help of convex lens burn the paper. बरेचदा हा एक्सपेरिमेंट केला असेल तुम्ही. मॅग्निफाईंग ग्लास, त्यावर सनलाईट इन्सिडेंट होता बरोबर पेपरवर पडतो, पेपर जळायला लागतो. बिकॉज ड्यू टू सनलाईट तो लाईट एका ठिकाणी पॉईंटवर येतो आणि खूप मोठ्या प्रमाणात हीट प्रोड्यूस होते. सो लाईट कन्सिस्ट ऑफ हीट एनर्जी, अँड दॅट्स वाय दॅट पेपर बर्न. त्यानंतर दिलं व्हॉट विल हॅपन इन द फॉलोइंग केसेस. अ फास्ट क्रिकेट बॉल स्ट्राईक द स्टंप. बरेचदा तुम्ही पहा फास्टर बॉलर बॉल टाकतो आणि सरळ स्टंपवर लागतो, तर स्टंप विकेट कीपरपर्यंत जातो. मीन्स स्टंप्स जो रेस्टमध्ये आहे, इट मे बी इन मोशन. द स्ट्रायकर हिट्स अ कॉइन ऑन द कॅरम बोर्ड. कॅरम बोर्डवर पाहिलं असेल तुम्ही, स्ट्राईक करता बरोबर कॉइन मूव्ह करायला लागतो. जो ऑब्जेक्ट रेस्टमध्ये आहे तो मोशनमध्ये येतो. थर्ड, वन मार्बल स्ट्राईक्स अनादर इन द गेम ऑफ मार्बल्स. तुम्ही पहा, मार्बल्स कंचे खेळत असताना किंवा गोट्या खेळत असताना त्यामध्ये एक गोटी रेस्टमध्ये असते आणि दुसरी गोटी जी आपण मारतो ती मोशनमध्ये येते. तर मोशनमुळे या गोटीनी दुसऱ्या गोटीला सुद्धा मोशन मिळते. सो रेस्ट ऑब्जेक्ट कशात येतो? मोशनमध्ये. त्यानंतर एक न्यूमेरिकल प्रॉब्लेम दिलेला आहे, एक्सप्रेशन बघितलं आपण. अ स्टोन हॅव्हिंग अ मास ऑफ 250 ग्राम इज फॉलिंग फ्रॉम अ हाईट. हाऊ मच कायनेटिक एनर्जी डज इट हॅव ॲट द मोमेंट वेन इट्स वेलॉसिटी इज 2 मीटर पर सेकंड. सिंपल आहे, कायनेटिक एनर्जी विचारलं. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, मास इज गिवन 250 ग्राम. डोंट फॉरगेट दॅट दिस इज CGS ग्राम, आणि याला कन्व्हर्ट करायचं कशात? किलोग्राममध्ये. सो 250 अपॉन काय 1000, दिस इज किलोग्राम. वेलॉसिटी 2 मीटर पर सेकंड. बस कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला हाफ mv². हाफ मास किती आहे? 250 अपॉन 1000 इंटू v². v किती आहे? 2. याला लिहितो मी 2 इंटू 2. आता बघा, 1010 गेट कॅन्सल, हा 2 गेट कॅन्सल, 25 2 जा 50 अपॉन 100, एक 0 गेट कॅन्सल, 0.5 जूल. दिस इज द एनर्जी दॅट बॉडी हॅव. ठीक. त्यानंतर यूज युअर ब्रेन पॉवर. एक छोटासा क्वेश्चन आहे. इफ द मास ऑफ अ मूविंग बॉडी इज डबल्ड, हाऊ मेनी टाइम्स विल द कायनेटिक एनर्जी इंक्रीज? सपोज मास m आहे सुरुवातीला. इनिशियल कायनेटिक एनर्जी, सुरुवातीची कायनेटिक एनर्जी किती आहे? लेट इट इज k कायनेटिक एनर्जी, किंवा काहीतरी कन्सिडर करू आपण E घेऊ. सुरुवातीची कायनेटिक एनर्जी, मी म्हटलं होतं कायनेटिक एनर्जी k डॉट E न सुद्धा डिनोट करतात, E न सुद्धा डिनोट करतात. लेट इट इज E. आता काय केलं? मास डबल्ड केलं. नाव ही इनिशियल कायनेटिक एनर्जी. फायनल कायनेटिक एनर्जी हाफ. अगोदर मास m होतं, आता मास काय केलं? डबल्ड. सो ट्वाइस m इंटू v². कारण हाऊ मेनी टाइम्स विल द कायनेटिक एनर्जी इन्क्रीज. वेलॉसिटीमध्ये काही चेंज सांगितला नाही. 2 सोबत 2 गेट कॅन्सल, इट विल बिकम mv².
आता तुम्हाला माहिती आहे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो, अगोदरची कायनेटिक एनर्जी ई, काय फॉर्म्युला असेल, हाफ एम व्ही स्क्वेअर, आणि आता झाला एम व्ही स्क्वेअर. म्हणजेच काय झाली, ॲज द मास बिकम डबल्ड कायनेटिक एनर्जी अल्सो बिकम डबल्ड. अगोदर हाफ होती आता पूर्ण झाली. अगोदर मास एम होतं आता मास ट्वाईस एम केलं. म्हणजे जर मास डबल्ड केलं तर कायनेटिक एनर्जी अल्सो डबल्ड. वेलॉसिटी सांगितलीच नाही, त्यामुळे वेलॉसिटी काय घ्यायची, कॉन्स्टंट घ्यायची. सो वेन मास इज डबल्ड, इथं तुम्ही लिहू शकता वेन mass is doubled then kinetic energy also double. ठीक, राईट. कायनेटिक एनर्जी नंतर आपल्याला पाहायचं आहे पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी नावावरूनच लक्षात येईल यामध्ये काहीतरी स्टोअर्ड आहे. पोटेन्शियल मीन्स स्टोअर्ड एनर्जी. ज्या ऑब्जेक्टमध्ये एनर्जी स्टोअर्ड फॉर्म असते, स्टोअर्ड अप एनर्जी इज कॉल्ड एज व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन जर सांगायची झाली, जसं एनर्जी पजेस बाय द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट. पोझिशन ऑर स्टेट. जर तुम्ही एखाद्या ऑब्जेक्टला जमिनीवरून उचलून वर ठेवलं तर त्याची पोझिशन चेंज झाली, आणि पोझिशन चेंज झाल्यामुळे वी कॅन से दॅट देर इज अ पोटेन्शियल एनर्जी. दुसरा, स्प्रिंग जर तुम्ही कॉम्प्रेस केला तर त्याची स्टेट बदलली. स्टेट बदलली म्हणजे अगोदर तो एक्सपांडेड होता, आता कॉम्प्रेस झाला. कॉम्प्रेस झाला म्हणून त्यामध्ये काय स्टोअर्ड झाली, एनर्जी. सो द एनर्जी पजेस बाय द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट इज कॉल्ड एज व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी. इट इज डिनोटेड बाय पी डॉट ई. नाव एक एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल, रबर. रबर जर आपण स्ट्रेच केलं तर रिटर्न त्याच्या जागेवर जात आहे. सो रिटर्न त्या जागेवर का गेलं, बिकॉज स्ट्रेच केल्यामुळे त्यामध्ये काय स्टोअर्ड झाली, एनर्जी. आणि एनर्जी जसं आपण सोडून दिलं तो त्याच्या ओरिजिनल पोझिशनवर गेला. स्प्रिंग, स्प्रिंगला कॉम्प्रेस करा. लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये जी गळी यायची चाबीवाली, त्या चाबीला आपण एक प्रकारे वाउंड करायचो, आणि आफ्टर सम टाईम द कंप्लीट एनर्जी गेट स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ दॅट वाउंड स्प्रिंग. आणि जशी चाबी सोडली ती गाडी धावायला लागायची. मीन्स दॅट एनर्जी दॅट व्हेन द दॅट स्प्रिंग इज कम्प्लिटली वाउंड, देन दॅट एनर्जी इज व्हॉट, पोटेन्शियल एनर्जी. धनुष्यबाण पाहिला असेल तुम्ही, जेव्हा धनुष्यबाणला त्यावर ॲरो लावता, बाण लावता आणि स्ट्रेच करता, स्ट्रेच केली म्हणजे त्यामध्ये एनर्जी आली, आपली एनर्जी स्टोअर्ड झाली, पोटेन्शियल एनर्जी. जसा सोडला पोटेन्शियल एनर्जी गेट कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. वॉटर स्टोअर्ड होते आपल्या घरच्या वरच्या टँक्समध्ये बघा, किंवा डॅममधलं पाणी बघा, ह्यूज अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी. मग जेव्हा त्याचं डोअर्स ओपन केल्या जातात तर तुम्ही पाहिलं असेल पाणी हाय स्पीडनी बाहेर पडतं. मीन्स पोटेन्शियल एनर्जी गेट कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. सो व्हॉट इज पोटेन्शियल एनर्जी? पोटेन्शियल एनर्जी इज नथिंग बट अ एनर्जी स्टोअर्ड अप. ठीक, डेफिनेशन अशी सांगायची, द एनर्जी पजेस बाय द बॉडी बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन ऑर रेस्ट इज कॉल्ड ॲज पोटेन्शियल एनर्जी. सपोज एक ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट एक मास आहे एम. ठीक, हा जमिनीवर पडलेला आहे. आता या ऑब्जेक्टचं मास एम आहे, तर या ऑब्जेक्टला किती फोर्सनी अर्थ ओढत आहे सांगू शकता का? वेट. कशाने ओढत आहे? वेट. वेट कसं कॅल्क्युलेट करतात? वेट इज इक्वल्स टू एम जी. व्हॉट इज जी? ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन, जे आपण एका प्रॉब्लेममध्ये यूज केलं होतं कांगारूच्या. सो मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन. शेवटी वेट इज अ फोर्स, परंतु हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणून त्याला वेट डब्ल्यूनं डिनोट करतात, आणि ॲक्सलरेशन हे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे म्हणून जीनं डिनोट करतात. सो वेट काढायचं असेल तर कोणत्याही ऑब्जेक्टचं मास आणि ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन ज्याची व्हॅल्यू असते 9.8नं मल्टिप्लाय केलं की वी गेट ए वेट. म्हणजेच या ऑब्जेक्टचं वेट म्हणजेच फोर्स किती आहे? एम जी. आपलाही वेट काढायचं असेल तर एम जी काढायचा. मास इंटू
10नी नियरली अप्रॉक्सिमेटली 10नी मल्टिप्लाय करतात, वी गेट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. आणि वेट कशात मेजर केला जाईल? न्यूटनमध्ये. लक्षात घ्या, मास अँड वेट आर टू डिफरंट क्वांटिटीज. ठीक, मास आणि वेट ह्या दोन डिफरंट क्वांटिटी आहेत, लक्षात घ्या. पुढे बघू आपण त्याचा डिफरन्स. सो मास इज एम अँड वेट इज एम जी. वेट इज अ फोर्स, म्हणजेच फोर्स किती लागत आहे यावर? एम जी इज द फोर्स. आता या ऑब्जेक्टला उचलून एच हाईटपर्यंत घेऊन गेलो, एच हाईट म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं? डिस्प्लेसमेंट इज एस इज इक्वल टू एच. S is equal to H. Now what is the formula for work done? कारण तुम्ही याची हाईट चेंज केली आणि हाईट चेंज केल्यामुळे यामध्ये काय आली? पोटेन्शियल एनर्जी. यावरून तुमच्या लक्षात येईल पोटेन्शियल एनर्जी इज द वर्क डन, दॅट इज फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती लागत आहे? एम जी. आणि डिस्प्लेसमेंट किती आहे? हाईट. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर पोटेन्शियल एनर्जी. mgh. m इज द मास, g इज द ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन, h इज द हाईट. यावरून लक्षात येईल मोर इज द मास, मोर इज द पोटेन्शियल एनर्जी. g तर कॉन्स्टंट असतो, h मोर इज द हाईट. खूप जास्त हाईट असेल तर त्याची एनर्जी जास्त असते. बघा तुम्ही, जेवढ्या जास्त हाईटवरून खाली येणारा बॉल असेल त्याकडे जास्त पोटेन्शियल एनर्जी असते आणि जास्त पोटेन्शियल एनर्जी असल्यामुळे तो जास्त पोटेन्शियल एनर्जी गेट कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. मोर इज द हाईट, मोर इज द पोटेन्शियल एनर्जी. डॅम बघा, जेवढी जास्त हाईट असेल तेवढं जास्त पोटेन्शियल एनर्जी त्यामध्ये असते. सो पोटेन्शियल इज रिलेटेड विथ स्टेट ऑर पोझिशन. इज इट क्लिअर? फॉर एक्झाम्पल एखादं सांगायचं झालं तर व्यक्तीमध्ये सिनियरिटीनुसार काही कंपनीजमध्ये बघा सिनियरिटीनुसार पेमेंट्स वाढतो. पेमेंट वाढतो म्हणजेच त्याची सिनियरिटी वाढली, याचाच अर्थ त्याची पोझिशन चेंज झाली आणि पोझिशन चेंज झाल्यामुळे त्यामधलं पोटेन्शियलसुद्धा वाढलेलं आहे असं कन्सिडर करतात. दिस इज पोटेन्शियल एनर्जी.